खामगाव घाटपुरी शिवारात बिबट्यांचा मुक्त संचार, शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण. खामगाव शहराला लागून असलेल्या घाटपुरी शिवारातील चोपडे यांच्या मळ्यामध्ये बिबट्यांनी तळ ठोकून ठेवल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी 27 रोजी चोपडे यांच्या मक्याच्या शेतामध्ये बिबट्या आढळून आला होता. वन विभाग, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या अथक प्रयत्नानंतर सुद्धा दिवसभर चाललेल्या या रेस्क्यूमध्ये वन विभागाला बिबट्याला पकडण्यात अपयश आले होते. परंतु सदर बिबट्या वन विभागाच्या हाताला न लागता तेथून पसार झाला. त्यानंतर मार्च 16 रोजी सकाळी पुन्हा चोपडे यांच्या शेतामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये पुन्हा एकदा 2 मोठे बिबटे मुक्त संचार करताना आढळून आले. बिबट्यांचा मुक्त संचार यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतमजुरांकडून शेतामध्ये कामासाठी येण्यास मनाई केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार शेतकऱ्यांकडून वन विभागाला बिबट्यांना पकडण्याबाबत मागणी व निवेदन देऊन सुद्धा वन विभागाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. चोपडे यांच्या मळ्यापासून गावाची हद्द सुद्धा सुरू होते. सदर बिबट गावात शिरण्याचा धोका सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेला असून वेळीच वन विभागाने पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे परिसरातील नागरिकांकडून सुद्धा बोलल्या जात आहे. महाभूमी डिजिटलसाठी खामगावहून अनुप गवळी.